नाश्त्यासाठी काय बनवायचं असा रोजचा प्रश्न असतो। या पद्धतीचा तुम्ही जर शेवयाचा उपमा बनवताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल। साधी सोपी रेसिपी आहे, मस्त सगळ्यांना आवडेल आणि त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं, याची चव दुप्पट होण्यासाठी काय करायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतर आवडल्यास लाईक करा। तर इथे मी साधारण 3 कप इतकं शेवई घेतलेली आहे। तर बाजारात मिळतो ते शेवया घेतलेल्या आहेत, तर तुम्ही या ठिकाणी घरगुती शेवया सुद्धा घेऊ शकता। तर या ठिकाणी भाज्यांमध्ये अर्धा कप बारीक चिरून घेतलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेला, पाव कप इतकं गाजराच्या फोडी, एक मध्यम आकाराचा शिमला मिरची त्याच्या बारीक फोडी चिरून घेतलेला आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे आणि पाव कप इथे मी फ्रोझन मटर घेतलेले आहे आणि सोबतच पाव कप इथे मी कॉर्न घेतलेला आहे, म्हणजेच मका घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी कोथिंबीर सुद्धा घेतलेला आहे। आता पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। घेतलेले जी शेवई आहे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। या पद्धतीने खमंग परतून घेतल्यामुळे शेवयाच्या उपम्याला छान अशी चव येते, छान मोकळा सुटसुटीत शेवयाचा उपमा तयार होतो। मी घेतलेल्या 3 कप प्रमाणानुसार साधारण 4 जणांना पोट भरेल इतकं हे नाश्त्याचा पदार्थ तयार होतो। शेवया भाजते वेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, मोठा करायचा नाही आणि छान खमंग भाजून घ्यायचं एकसारख्या रंगावर। या पद्धतीने हलकसं रंग चेंज झालं की ताटामध्ये हे शेवई काढून ठेवायची आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं। जिरं मोहरी फुललं की मुठभर शेंगदाणे टाकून छान परतून घ्यायचं। या ठिकाणी शेंगदाणे, काजूच्या पाकळ्या तुम्ही सुरुवातीला छान असं परतून एका ताटामध्ये काढून घेऊ शकता, नंतर तुम्ही उपम्यावर पेरून घेऊ शकता। जर तुम्हाला तसं करायचं नसेल किंवा भाज्यांचा स्वाद शेंगदाण्याला आणि त्याचबरोबर काजूला यायचं असेल तर याच पद्धतीने तुम्ही सगळ्या भाज्यांसोबत परतून घेऊ शकता, मी जसं करायले तसं। तर या ठिकाणी मी कांदा सुरुवातीला परतून घेतलेले सगळं छान भाज्या नंतर टाकून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। सोबतच शेवयाच्या उपमाला जेवढं मीठ लागतं तेवढं टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी भाजून घेतलेली शेवई ते सुद्धा यासोबत भाज्यांसोबत परतून घ्यायचं एक अर्ध्या मिनिटासाठी। सुरुवातीला आपण परतून घेतलेली आहे शेवई, पण या पद्धतीने जर भाज्यामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं, भाज्यांचा चव या शेवईला येतो। तर शेवई चविष्ट होण्यासाठी हे 2 स्टेप फॉलो करणं अगदी गरजेचं आहे। सुरुवातीला शेवई परतून घ्यायचं, परत भाज्यांसोबत थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे अगदी चुटकीशीर हे शेवई तयार होते। तर या ठिकाणी इथे मी साधारण 3 कप शेवईसाठी साधारण 4.5 कप इतकं पाणी यामध्ये गरम करून टाकून घेतलेलं आहे। तर गरम पाणी टाकल्यामुळे अगदी चुटकीशीर आपली शेवई तयार होते। तर या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर पूर्ण पाणी आटेपर्यंत झाकण न लावता आपल्याला शिजवून घ्यायचं। थोडंसं पाणी असतो त्यावेळेस झाकण लावून छान वाफवून घ्यायचं। आपल्या शेवयाचा उपमा छान दणदणीत वाफल्या गेलेला आहे। जसजसं हे थंड होईल तसतसं छान असं मोकळा सुटसुटीत होतो आणि याला छान खमंग भाज्यांचा फ्लेवर सुद्धा आलेला आहे। शेवयाचा उपमा करते वेळेस अगदी मोजक्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये हे शेवई परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या मापाने शेवई घेतलेली आहे त्याच मापाने 1 कपला 1.5 कप या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर कमी गॅसवर छान वाफून घ्यायचं आहे आणि सोबत भाज्यांसोबत हे शेवई परतून घ्यायचं आहे। या मोजक्या गोष्टी लक्षात ठेवताल तर पहिल्यांदा जरी तुम्ही शेवईचा उपमा या पद्धतीने करताल तरी सुद्धा मस्त सुटसुटीत छान तयार होतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।